लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सखीने खूप मोठं सरकारांच्या विरोधात षडयंत्र आखलंय आणि त्यासाठी प्याध म्हणून वापर केलाय कान्हाचा. पण सखीचा डाव मात्र उलटलाय बरं का. तिच्या खूप मोठ्या भ्रमाचा भोपळा फुटलाय आणि तो स्वतः कान्हाने फोडलाय. सखीला समोरासमोर कान्हाने चॅलेंज केलंय की ते स्वयंवर तो स्वतः जिंकून दाखवेल. मग बघूयात आता की सखीच्या प्रश्नांची उत्तरं दाभाडे मावशींकडून मिळता क्षणी सरकारांच्या विरोधात सखी असा कोणता खेळ आखते आणि कान्हा सखीला दिलेलं चॅलेंज कसा पूर्ण करतोय ते. लपंडाव मालिकेचे डेली एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाग कसा वाटतोय कमेंट करून जरूर कळवा. सखी आणि कान्हा दोघेही गाडीने निघालेले असतानाच सखी कान्हाला त्याचा मोबाईल मागते. त्याच्या फोनमध्ये तिला गाणी लावायची असतात, पण कान्हा काही फोन देत नाही. आता सखीचं एक षडयंत्र असतं बरं का, कारण कान्हाचा वापर करून तिला सरकारांच्या इज्जतीचा धुव्वा उडवायचा असतं. पण कान्हा काही फोन देत नाही. रागातच सखी त्याला डाफरते. खड्ड्यात गेला तुझा फोन, गुपचूप तो ना रेडिओ लाव. आता रेडिओवरती लव्ह गेम चालू असतो. एका मुलाचा कॉल येतो आणि तो त्याची कहाणी सांगतो. सखी इतकं कान टवकारून ऐकते ना. तो मुलगा त्याच्याबद्दल माहिती देत असतो की मी CA ची परीक्षा देतोय, पण तो आतापर्यंत 3-4 अटेम्प्टमध्ये मी फेल झालो आहे. तरीसुद्धा मला मुली होकारच देतात. पण का होकार देतात माहिती आहे? कारण माझ्या बाबांचे 3 लक्झरी गाड्यांचे शोरूम आहेत. त्या काय मला माझ्यासाठी होकार देत नाहीत, तर माझ्या बाबांचं जे भलं मोठं शोरूम आहे, एवढी मोठी आमची श्रीमंती आहे ना, त्यासाठी मुली होकार देतात. आता पुढे तो काय सांगतोय आणि आपला खरा प्रेमी, आपल्यावरती जीव ओवाळून टाकणारा खरा जोडीदार, याबद्दल तो थोडी माहिती देणारच. पण आता FM वरती छोटासा ब्रेक येतो आणि सखीची मात्र चिडचिड होते. अरे यार, मला ऐकायचं होतं त्याचं उत्तर, कारण माझेसुद्धा सेम प्रश्न आहेत. माझ्या पैशांवरती डोळा न ठेवून फक्त माझ्यावरती प्रेम करणाराच मला शोधायचा आहे. पण सखीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोण सॉल्व करतं? आपला कान्हा. कान्हा म्हणतो की मला माहिती होतं तो आरजे नक्की काय उत्तर देणार आहे. कान्हा सखीला उत्तर देतो की मी सांगतो आरजेने काय उत्तर दिलं असतं. तो सहज म्हणाला असता की जो काही माझ्या वडिलांचा व्यवसाय आहे त्यामध्ये मी अजिबात माझं डोकं खुपसणारच नाही आहे. उलट मी माझ्या स्वतःच्या कष्टाने पुढे जाईन. मी थोडंफार कष्ट करेन आणि त्यामध्ये जी काही भाजी भाकरी मिळेल तीच मी खाईन. मी सांगतो तुम्हाला की 90% मुली तर तिथेच गायब झाल्या असत्या आणि ज्या काही 10% मुली उरल्या आहेत त्यामधून एक चांगली मुलगी शोधणं इतकंही अवघड नाही आहे. आता कान्हाने सखीचा मोठा प्रॉब्लेम सॉल्व केलेला असतो आणि तरीसुद्धा सखीला FM ऐकायचाच असतो. पण तिची इतकी चिडचिड होते ना, कारण त्याच्यामध्ये सतत ॲड लागतात. तेव्हा कान्हा सखीला सांगतो की राहू देत, तुम्ही मला सांगा की तुम्हाला कोणतं गाणं ऐकायचं आहे, मी माझ्या फोनवरती लावतो. सखी त्याच्यावरती पुन्हा चिडते, नाही राहू देत, तुझा फोन सोन्याचा आहे ना. तेव्हा कान्हा तिची थट्टा करत म्हणतो की नाही, कान्ह्याचा आहे. आता त्याला जे आवडतं ते गाणं तो लावतो, पण त्या गाण्यामध्ये सखी खरंच हरवून जाते. सखी आणि कान्हा दोघांना सुद्धा चाळीतल्या पहिल्या भेटीपासूनचे सगळे प्रसंग आठवत असतात आणि सखी गाणं ऐकता ऐकता तशीच झोपी जाते. तेव्हा कान्हा तिला आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन येतो आणि एकटक तिच्याकडे पाहत असतो, कारण सखी इतकी निरागस तिथे दिसते. तेव्हा कान्हा तिला झोपेतून उठवतो. तो सांगतो की बेबी सरकार आईस्क्रीम. पण इकडे घरामधून आता सखी गायब झाल्याचं कळताच सरकार मात्र जाम हादरते. मीनाक्षी, उर्मिला, परशुराम तिघेही त्या रूममध्ये लपून बसलेले असतात आणि सरकारांचा चाललेला सगळा प्रकार ते पाहतात. सरकार चोरपावलाने येते काय, बेडवरती बसते आणि हळूच सखीची उशीखाली लपवलेली बॅग काढते. पण आता सगळ्यात मोठा पोपट होतो सरकारचा, कारण सखीला माहिती आहे तिच्या घरातच तिचेच किती विरोधी लपलेले आहेत. म्हणूनच शातीर सखीने आधीच डायरी वेगळ्याच ठिकाणी लपवलेली असते आणि डायरी भेटत नाही, म्हणून सरकारांचा संताप होतो. इकडे सखी
गाडीच्या खालती उतरते आणि कान्हा तिच्यावरती ओरडतोच की. कान्हा म्हणतो की बेबी सरकार काय करताय तुम्ही. तो तिच्या अंगावरती शाल पांघरणार. सखी त्याच्यावरती खेकसते. ए काय करतोयस, मी अजिबात असलं काही करणार नाही या. तेव्हा कान्हा समजावतो, सकाळी काय झालं बघितलंस ना, सगळे लोक ओळखतात तुम्हाला आणि आता परत मोठा प्रॉब्लेम नको व्हायला. आता सखी खूपच नाराज होते. कान्हाला ती सांगते की तुझा आणि घेऊन ये. तसंही माझा मूड गेलाय आणि 8 वेगवेगळे फ्लेवर्सचे आईस्क्रीम आणायच्या. कान्हा मोठ्यानेच ओरडतो की 8? बेबी सरकार, तुम्ही जर इतके आईस्क्रीम खाल्ले ना तर कसा कामातून जाईल. सखी परत त्याच्यावरती ओरडते, तुला काय करायचं आहे, घसा माझा आहे ना, माझं मी बघून घेईन. तेव्हा कान्हाला त्याचा फोन हवा असतो. सखी त्याला स्पष्ट नकार देते. ती सांगते की अजिबात नाही, मला गाणे ऐकायचे आहेत. तेव्हा कान्हा म्हणतो की हो पण मी लगेच येतो ना. सखी त्याला म्हणते, आता तू जातोयस की मी ओरडू सगळ्यांना. कान्हा घाबरतो आणि म्हणतो की ठीक आहे, तुम्ही ओरडू नका, मी आईस्क्रीम घेऊन येतो. आणि सखीच्या ताब्यातच फोन ठेवून तिच्यावर विश्वास टाकून कान्हा सखीसाठी आईस्क्रीम आणायला जातो. आणि तेव्हाच सखीचा पुढचा प्लॅन चालू होतो. मनातच कान्हाला माफी मागत म्हणते की सॉरी कान्हा, जे माझ्याशी प्रामाणिक असतात मीही त्यांच्याशी प्रामाणिकच राहते, परंतु जे माझ्याशी बेईमानी करतात त्यांना मी त्यांच्याच भाषेत उत्तर देते. आता बघूयात ना, मी तुझ्याचकडून तुझ्याच सरकारांच्या रेप्युटेशनचा धुव्वा उडवणार आहे. मग मीही बघते त्या तुला शाल नारळ देऊन घरातून बाहेर काढतायत की तोच नारळ तुझ्या डोक्यात फोडतायत. ते सगळं करायला सखीचं मन धजावत नाहीच. मनातच साईंसमोर ती माफी मागते की मला हे सगळं करावंसं वाटत नाही आहे, परंतु कान्हाने माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे. इतक्यातच कान्हा तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतो. तेव्हा सखीचं लक्ष त्याच्याच फोनमध्ये असतं. इकडे अख्खी रूम पिंजून काढली तरीसुद्धा सरकारांना डायरी कुठेच भेटत नाही. पण तिच्या हाती रंगेहात सापडते ती म्हणजे उर्मिला. उर्मिलाला पाहता क्षणी सरकार तिथेच थबकते आणि उर्मिलाला दरदरून घाम फुटतो. सरकार तिला जाब विचारते की इथे काय करतेस. तेव्हा उर्मिला म्हणते डायरी शोधते. मीच सांगितलं. ती सांगते की नाही, सरकार आपल्याला शिक्षा करतील असं उर्मिलाला वाटत होतं, पण सरकार तर उलट तिच्यावरती डायरी शोधण्याचं काम सोपवते. पण सरकारांना आता सगळ्यात मोठा झटका बसण्याची वेळ आलेली असते. कारण तिचं लक्ष जेव्हा खालती फरशीवरती जातं तर सखीसाठी तिने आणलेली कॉफी सांडलेली दिसते. तिच्या लक्षात येतं की त्या कॉफीमध्ये तर तिने झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या. मग कॉफी सांडले तरीसुद्धा सखी इतकी गाढ कशी काय झोपू शकते. आणि त्या क्षणी ती शहानिशा करण्यासाठी जेव्हा ती पांघरून हटवते त्या खाली सखी नसून फक्त सखीने ठेवलेल्या उश्या असतात. सखी सरकारांच्या हातावर तुरी देऊन गायब झालेली असते. कान्हा सखीसाठी आईस्क्रीम घेऊन येतो आणि त्याच क्षणी तो खिडकीवरती ठकठक करतो. तेव्हा तो विचारतो की तुम्ही माझ्या फोनमध्ये काय करताय. तेव्हा सखी घाबरते पण लगेच धीट होऊन सांगते की किती बोरिंग आहे तुझी प्लेलिस्ट, मला एकही गाणं आवडलेलं नाही आहे. तेव्हा कान्हा तिला सांगतो की काय आहे, माणूस म्हणून मी इंटरेस्टिंग आहे ना, त्यामुळे बोरिंग प्लेलिस्ट मी ऐकूच शकतो. हे बघा, मी तुमच्यासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे 8 फ्लेवरचे आईस्क्रीम आणलेत, सांगा कुठलं खायचं आहे. सखी स्पष्ट नकारच देते की. कान्हाला ती सांगते की नाही राहू देत, माझं मूड गेला आहे. कान्हा इतका चिडतो तिच्यावरती, मूड जायला आईस्क्रीम म्हणजे काय गाण्याची प्लेलिस्ट आहे का. सखी विचारते की काय. तेव्हा तो थोडासा शांत होतो कारण क्षणासाठी तो विसरला होता की तो तिचा ड्रायव्हर आहे. सखी तेच आईस्क्रीम कान्हाला खायला सांगते. कान्हा विचारतो की मी एकटा, मला अजिबात नाही जमणार. अहो जेवण नरड्यापर्यंत आले माझ्या. त्यावर सखी त्याला म्हणते की मला काही सांगायचं नाही या, ते सगळे आईस्क्रीम मी 10 म्हणायच्या आत संपवावे लागतील. आणि ती काउंटडाऊन चालू करते. पण ज्या क्षणी सखी डोळे उघडते आणि समोरचं दृश्य पाहते त्या क्षणी कान्हावरती ती खूप खुश होते. कारण कान्हाने हातातले सगळे आईस्क्रीम रस्त्यावरती असलेल्या त्या छोट्या छोट्या मुलांना दिलेले असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, त्यातच कान्हाचं समाधान असतं आणि त्याला पाहून सखी खूप खुश होते. सखी नकळत गाडीच्या खालती उतरते आणि कान्हाकडे पाहतच असते.
कान्हाची नजर जेव्हा जाते तेव्हा सखी मुद्दाम नजर फिरवते. कान्हा तिच्याकडे येतो तेव्हा तो म्हणतो, संपले आईस्क्रीम. त्यावर सखी त्याच्यावरती नाराज होते, पण तू तर खाल्लंच नाहीस ना. तेव्हा कान्हा विचारतो, तुम्ही काय म्हटलं होतात की आईस्क्रीम वाया जाता कामा नये. कसं असतं ना बेबी सरकार, आईस्क्रीम आणि प्रेम या दोन्ही गोष्टी वेळेवरती मिळाल्या ना, मग काही विचारूच नका. आता हेच बघा ना, वेळेवर नाही मिळालं की असं वितळतं, पण तुम्ही तिकडे बघा, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा किती छान आहे. बोलता बोलता तो आपल्या शर्टला हात पुसणार. सखी हिला इतकं किळसवाणी वाटतं ना, ती त्याला सांगते की नाव प्रेमवीर कान्हाचं आणि काम काय तर दानवीर कर्णाचं. सखीचा वेगळाच प्लॅन ठरलेला असतो. कान्हा तिला म्हणतो की मी फक्त तुमचं ऐकणार, मी फक्त तुमचा हुकुमाचा ताबेदार आहे. तेव्हा सखी सांगते, तू तर आईस्क्रीम खाल्लंच नाही आहेस ना, मग जा तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन ये. कान्हा परत फिरतो आणि विचारतो की ठीक आहे, मी कोणत्या फ्लेवरचं आईस्क्रीम खावं असं तुम्हाला वाटतं. तेव्हा सखी म्हणते की ते तू ठरव, पण जा इथून, कारण सखीला गाडी घेऊन तेथून निघून जायचं असतं. कान्हा जातो, पण सखी विचार करते की खूप शहाणा बनतोयस, सरकारांसोबत मिळून माझा विश्वासघात करतोस, पण आता बघ मी तुझ्या विरोधात काय करते ते. आणि सखी गुपचूप गाडी घेऊन तेथून गायब होते. इकडून घरी आता सखी गायब झाल्याचं कळताच सरकार उर्मिला दोघेही हादरतात. सरकारांच्या रागाचा पारा चढतो आणि उर्मिलालाच ती जा विचारते, सखी कुठं आहे. तेव्हा ती घाबरतच बोलते की ती इथे नाही आहे सरकार. तेव्हा सरकार तिच्यावरती टाफरते, ते दिसतंय मला, तू आधी फोन लाव तिला. आता उर्मिला आदेशावरून फोन तर लावते, पण सखीचा फोन घरातच असतो, मुद्दामच ती तिथे ठेवून गेलेली असते. आता सरकारांना तो फोन सापडतो कुठे तर उशीखाली. हे सगळं सखीने जाणून बुजून केल्याचं लक्षात येता क्षणी ती डायरेक्ट तिचा मोबाईल बेडवर आपटूनच टाकते. सरकार उर्मिलावरती आदेश सोडते, तिला ऑर्डर देते की तू, परशुराम, मीनाक्षी, घरातले सगळे नौकर एकत्र या आणि सखीला शोधून लवकरात लवकर माझ्या नजरेसमोर घेऊन यायचं. तेव्हा उर्मिला तर काय, तिच्या ताटाखालचं मांजर, ती लगेचच नंदी बैलासारखी मान हलवून होकार देते. सरकार तावातावात निघून जाते, तिच्या पाठोपाठ तिचं शेपूट उर्मिलाही जातं. मग परशुराम, मीनाक्षी दोघे जे बाथरूममध्ये लपलेले असतात ते बाहेर येतात. आता तो विचार करतो की हा काय प्रकार आहे सगळा, आता ही सखी कुठे गेली. तेव्हा मीनाक्षी सांगते, मला तरी काय माहिती, पण ही बाया आता तुम्हाला शोधायला लावेल. त्या दोघांना इतकं टेन्शन येतं, पण सगळ्यात जास्त थरकाप उडतो तो कान्हाचा, कारण कान्हाला आईस्क्रीम आणायला पाठवून सखी स्वतः गायब झालेले असते. कान्हा घाबरतो. आता या सखी मॅडमने आगाव काही कुटाने करायला नको असं त्याला प्रश्न पडायला लागतात. इकडे दाभाडे मावशी जेव्हा साईबाबांकडे येतात त्या क्षणी त्या दिवा शांत करण्यासाठी आलेल्या असतात. त्यांचं लक्ष जातं तर तिथे प्रसादही शिल्लक असतो. जेव्हा त्या मागे वळतात त्या क्षणी सखी त्यांच्या समोर उभी असते, बाबांचे आशीर्वाद घेते. तेव्हा दाभाडे मावशी सांगतात की बरं झालं तू आलीस, बहुतेक या प्रसादावरती ना तुझंच नाव लिहिलं होतं. सखीला त्या प्रसाद देतात. सखी इतकं आदर्शासारखं खाते ना ते. तेव्हा दाभाडे मावशी म्हणतात की अगं जरा हळू. दाभाडे मावशींना ते विचारते की अजून आहे प्रसाद. तेव्हा दाभाडे मावशी तिच्यावरती हसतात आणि म्हणतात की अगं प्रसाद आहे तो, जेवणासारखं जेवायचं नसतं, खायचं नसतं. आणि त्यांना कळतं की सखी बहुतेक उपाशी आहे. जेव्हा त्या विचारतात की तू जेवली नाहीस, तेव्हा सखी सांगते की नाही. सखीचा चेहरासुद्धा सुकलेला असतो आणि दाभाडे मावशींना ते बघवत नाही, म्हणूनच त्या सखीला पोटभर जेवू घालायचं ठरवतात. इतक्या उशिरासुद्धा दाभाडे मावशी सखीसाठी जेवण बनवायला घेतात. त्या कांदा चिरत असताना सखीची मात्र खूप चिडचिड होते. मला अजिबात नाही आवडत हा कांदा, म्हणजे तो चिरायला घेतला ना की डोळे झोंबतात. तेव्हा दाभाडे मावशी तिची मस्करी करत विचारतात की सखी, अगं प्रत्येक गोष्टीमध्ये चुका काढायच्या नसतात, त्यात काय चांगलं आहे हे शोधायचं. असंच जर सतत करत राहिली तर नवरा कसा मिळायचा तुला. सखीसाठी मावशीने पोहे बनवलेले असतात आणि सखीला ते इतके आवडतात, तिचं मन तृप्त होतं. तेव्हा मावशी आश्चर्याने विचारतात की काय गं, तू इकडे एकटीच आली. तेव्हा सखी सांगते की हो,
त्या विचारतात की पण तुला भूताखेताची काही भीती नाही वाटत? त्यावर सखी सांगते की वाटते ना भीती, पण भरल्या घरात एकटेपणाची भीती वाटते. सखीचं दुःख मावशींना चांगलंच कळतं. दाभाडे मावशींना नवल वाटतं की सकाळी सखी येऊन गेली होती, पण आत्ता परत का आली असावी? तेव्हा सखी सांगते की सकाळी गेले, पण मला आत्ता माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. त्यावर दाभाडे मावशी घाबरतात आणि म्हणतात की ए बाई, मी पडले साधी बाई. उत्तरं वगैरे द्यायची ना, ती मोठ्या माणसाने द्यायची असतात. तेव्हा सखी मावशींचं कौतुक करते की मावशी, तुमच्या साधेपणातच ना, तुमच्या साध्या उत्तरातच खूप समाधान मिळतं. म्हणजे आता बघा, एखादी जखम झाली आणि त्यातून भळाभळा रक्त येत असेल तर आपण लगेच कशी हळद लावतो, तेव्हा ते रक्त यायचं थांबतं. तसंच तुमच्या उत्तराने मनाचे प्रश्न थांबतात. तेव्हा मावशीसुद्धा सखीचं कौतुक करतात की जितकी गोड दिसतेस तितकी गोडच आहेस बरं का तो. आता मावशी सखीला मोठा प्रश्न विचारतात की बरं, अगं टी व्ही लावली ना दिवसभर तुझ्या स्वयंवराचीच बातमी झळकत असते. तेव्हा सखी सांगते की त्याचेच प्रश्न पडलेत मला. म्हणजे कळतच नाही की कसा मुलगा येईल आयुष्यात. तेव्हा दाभाडे मावशी सांगतात की तू नको काळजी करूस, तुला योग्य तोच जोडीदार मिळेल. सखी विचारते की पैशाने श्रीमंत असलेला? तेव्हा दाभाडे मावशी तिचा गैरसमज दूर करतात. अगं नाही गं, पैशाची श्रीमंती ही नशिबात असतानाच मिळते. मी तर मनाच्या श्रीमंतीबद्दल बोलते. म्हणजे असा मुलगा की ज्याला दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःला आनंद वाटेल, म्हणजे स्वतःकडचं वाटून दुसऱ्याच्या आनंदात सुख शोधणारा. आणि तू मगाशी म्हणाली होतीस ना की भरल्या घरात तू एकटी पडलीस, तर मी तुला सांगते की तुझ्यावरती जो प्रेम करेल, प्रत्येक वेळी तुझी काळजी घेईल, तुझ्यासाठी ढाल बनून उभा असेल, असाच मुलगा शोध. तुझ्यासोबत संसार करताना तो तुझ्या मताचा आदर करेल. थोडक्यात सांगायचं झालं तरी काय, अशा मुलाशी लग्न कर ज्याला बाईचं मन खऱ्या अर्थाने कळेल. बाईचं मन आजपर्यंत कुणाला कळले? सखी नाराजी व्यक्त करते. हां, पण सखीच्या मनात मात्र खूप मोठं षडयंत्र शिजतंय बरं का. माझं मन कुणाला कळणारच नाही आहे. आता उद्या स्वयंवर कमी आणि मी रचलेले खेळच जास्त असतील. सरकारांच्या मनसुब्यांना उद्या सुरुंग लागेल. पण सखी खूप मोठ्या भ्रमात आहे बरं का. आणि तिच्या भ्रमाचा भोपळा फोडणारा दुसरा तिसरा कोणी नाही आहे, कान्हाच आहे. हा भाग संपतोय, पुढे बघूयात. सखी मुद्दामच सरकारांना विचारते की काय सरकार, अहो तुम्ही तर म्हणत होतात की हजारो रजिस्ट्रेशन होतील, हजारो मुलं स्वयंवरासाठी येतील, पण एंट्रीज तर फक्त 4च आल्या. बघूयात आता शेवटच्या मिनिटात नक्की येत आहे तरी कोण. आणि जेव्हा ती काउंटडाऊन चालू करते तेव्हाच शीना एक एंट्री रजिस्टर झाल्याचं सांगते. सखी धक्क्याने विचारते की ते कोण आहे? तेव्हा कान्हा बाहेरून आवाज देतो की मी. कान्हाला जखमी अवस्थेत पाहताच सखी पात्र हादरते. तेव्हा कान्हा तिला सांगतो की सॉरी बेबी सरकार, तुम्ही फिल्डिंग तर जबरदस्त लावली होती, पण हे स्वयंवर आता मीच जिंकणार. आता कान्हाने सखीला चॅलेंज केलंय, पण हे चॅलेंज पूर्ण कसं होतंय बघायला मात्र मज्जा येणार.